बंगळुरूमध्ये HMPVचा रुग्ण आढळलाय। या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती मिळतेय। सध्या बंगळुरू विमानतळावर काय परिस्थिती आहे या संदर्भातली आपण माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रमेश जोशी आपल्या सोबत आहेत। तुम्ही सध्या बंगळुरूमध्ये आहात, त्यामुळे बंगळुरू विमानतळावर काय परिस्थिती पाहायला मिळते, कारण बंगळुरूमध्ये चीनमधील या नव्या व्हायरसचा पहिला रुग्ण आढळलाय। कोरोनापेक्षा धोकादायक मानल्या गेलेल्या HMPV या विषाणूजन्य आजाराचे रुग्ण जे आहेत त्यातला पहिला रुग्ण आहे तो बंगळुरू एअरपोर्टवर सापडलेला आहे। मी आता बंगळुरू एअरपोर्टवर उभा आहे। बंगळुरू एअरपोर्टवर जर तुम्ही पाहिलं तर कोणत्याही प्रकारची स्क्रीनिंग होत नाही। मी स्वतः या ठिकाणाहून स्क्रीनिंग करून आलेलो आहे, पण माझी कोणतीही मेडिकल चेकिंग झाली नाही। सुरक्षात्मक जी तपासणी असते ती झाली, पण हा जो रुग्ण सापडलेला आहे तो बहुतेक परदेशातून आला असावा। पण आता जर तुम्ही पाहिलं तर डोमेस्टिक एअरपोर्टवर अशी कोणतीही तपासणी होत नाही। पण आता प्रत्येकाने इथून सावध राहण्याची गरज आहे। कोरोनानंतर गेलेला मास्क आता पुन्हा आलेला आहे। तर बंगळुरूतील 8 महिन्यांच्या चिमुकलीला या व्हायरसची लागण झालेली आहे। सध्या विमानतळावरची आपण दृश्य पाहिली तर सध्या बंगळुरू विमानतळावर कोणतीही काळजी घेतली जात नाहीये, कोणतीही वैद्यकीय तपासणी होत नाहीये। मात्र या रुग्ण आढळल्यानंतर आता बंगळुरू विमानतळावर देखील चाचणी सुरू केली जाईल, तपासणी सुरू केली जाईल अशी आपण आशा करूयात, कारण कोरोना काळातही अशाच प्रकारे विमानतळांवर तपासणी केली जात होती। या व्हायरसचा मृत्यूदर जरी कमी असला तरी मात्र तो काही रुग्णांसाठी धोकादायक असू शकतोय। ज्या रुग्णांना आधीपासूनच काही मोठे त्रास आहेत, मोठे आजार आहेत, त्या रुग्णांसाठी हा व्हायरस हा धोकादायक असू शकतोय। त्यामुळे घाबरून जाऊ नका, मात्र काळजी घ्या असं आवाहन आरोग्य विभागाकडून केलं जातंय। तर HMPV व्हायरसची भारतामध्ये एंट्री झालेली आहे। चीनमध्ये या व्हायरसनं थैमान घातलेलं आहे आणि आता या व्हायरस हा भारतामध्ये आलेला आहे। भारतातील बंगळुरूमधील 8 महिन्यांच्या चिमुकलीला या व्हायरसची लागण झालेली आहे। या चिमुकलीवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। सर्दी होणं, खोकला असे प्राथमिक लक्षणं या व्हायरसमध्ये दिसून येतात। काही वेळापूर्वीच आपण तज्ञ डॉक्टरांशी देखील संवाद साधलेला होता। या व्हायरसचा धोका त्या मानानं कोरोनाच्या मानानं कमी आहे। सध्या HMPVचा रुग्ण जरी भारतामध्ये आढळलेला असला तरी घाबरून जाऊ नका। आपण काळजी घेतली तर आपल्याला या व्हायरसची लागण होणार नाही असा सल्ला देखील डॉक्टरांकडून देण्यात येतोय। गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, मास्कचा वापर करा, सॅनिटायझर वापरा अशा देखील सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत। तसंच आपल्याला जर सर्दी खोकला होत असेल तर आपण त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अशी देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत। HMPV व्हायरसनं भारतामध्ये एंट्री केलेली आहे। बंगळुरूमध्ये या व्हायरसचा पहिला रुग्ण आढळलेला आहे। भारतामध्ये हा पहिला रुग्ण आढळलाय। एका 8 महिन्याच्या चिमुकलीला या व्हायरसची लागण झाली आहे। या व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आलेली आहे। या चिमुकली खरं तर ती कोणत्याही परदेशात चीनमधून आलेली नव्हती। तिचा कुठलाही तसा डेटा समोर आलेला नाहीये। त्यामुळे आता बंगळुरूमध्ये कशा प्रकारे तपासणी केली जाते, कशी माहिती गोळा केली जाते याकडे लक्ष लागलेलं आहे।